राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या 4 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज जालना शहरातील गांधी चमन येथे दानवे यांच्या हस्ते 101 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात मराठा आंदोलक व्यत्यय आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। कदीम जालना पोलिसांनी 4 मराठा आंदोलकांवर नजर ठेवून खात्री पटताच त्यांना ताब्यात घेतलंय। आंदोलक ताब्यात घेतले काय आज माननीय केंद्रीय मंत्री महोदय रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा गांधी चमन येथे कार्यक्रम होता आणि आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली होती की 4-5 लोक जे आहेत हे त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणार आहेत आणि त्या लोकांना आम्ही खात्री केली आणि ते खरोखर व्यत्यय आणणार होते। त्यांचा पक्ष वगैरे मला काय माहीत नाही, पण मी ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला डिटेन केलेलं आहे। 4 लोक आहेत ते, त्यातलं जगन्नाथ चव्हाण म्हणून आहेत एक आणि इतर 3 अशा 4घांना आम्ही डिटेन केलं आहे। पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आहोत, रीतसर कारवाई करत आहोत। या उलट मराठा आंदोलकांनी आमच्या जीवाला भाजप कार्यकर्त्यांकडूनच धोका आहे असं म्हणत पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने पोलीस स्टेशनला आणलंय। आम्ही सभेत गोंधळ करणार असं सांगून काही भाजप नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता। आम्ही कुठला निषेध केला नाही, घोषणा दिल्या नाहीत, मात्र तरी देखील पोलिसांनी केवळ राजकीय दबावापोटी आम्हाला पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केलं असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलक जगन्नाथ चव्हाण यांनी दिली आहे। दरम्यान जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची हुकुमशाही थांबलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक गजानन उंडे यांनी दिली आहे। हा भाऊ, मला सांगा तुम्हाला इथे कशात आणलेलं आहे आणि काय आरोप? आज भारतीय जनता पार्टीचा चमन येथे कार्यक्रम होता रावसाहेब पाटील दानवे यांचा। कार्यक्रमामध्ये शांतपणे कार्यक्रम ऐकण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे किंवा मराठा समन्वय कार्यकर्ते गेलेले होते। शांतपणे बसलेले असताना स्टेजवरून सिद्धिविनायक मुळे व बद्री पठाडे हे दोघंजण आले व पोलिसांना दानवे साहेबांचं नाव घेऊन प्रेशराईज केलं। त्यात कदीम पोलीस स्टेशन जालन्याचे PI होते, त्याच्यानंतर अनेक कर्मचारी होते तिथं। त्यांनी लगेच ताबडतोब ह्या कार्यकर्त्यांना उचललं व कदीम पोलीस स्टेशनला इथं घेऊन आलेत। तर भारतीय जनता पार्टी हे पोलिसांच्या बळाचा वापर करत आहे आणि हा सिद्धिविनायकमुळे जो आहे हा देवगिरी बँकेतून देशमुख टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून किती लोन घेतलं आहे आणि किती लोनचा फ्रॉड केलेला आहे, म्हणून त्या देशमुख टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्या देशमुखला यांनी फसवलेलं आहे। हा सिद्धिविनायकमुळे आपल्याला काय सांगणार आहे की कोणते कार्यकर्ते निदर्शन करणार, काय करणार, आणि पोलिसांना काय स्वप्न पडलं का की हे कार्यकर्ते निदर्शन देणार? तर तुमच्याकडे जर एखादी बाईट्स असेल की यांनी निदर्शनाच्या घोषणा दिल्यात, यांनी निदर्शनाविषयी काही बोललेत तुमच्याजवळ, या तिथं कार्यक्रमामध्ये काही हंगामा केला आहे, त्याची तुमच्याकडे काय व्हिडिओ क्लिप असेल तुम्ही दाखवा, तर तुम्ही कार्यकर्त्यांना उचला। शांतपणे ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना कुणीही बोर्ड दाखवा आणि पोलीस उचलतील, बळाचा वापर करतील, कोणाच्या प्रेशरवर करतात, दानवे साहेबांच्या प्रेशरवर करतात। तर ही हुकुमशाही चाललेली जालन्यामध्ये दानवे साहेबांची, ही दानवे साहेबांची हुकुमशाही थांबलीच पाहिजे कोणत्या हालतीमध्ये। काय नाव आपलं? गजानन उंडे पाटील, चंदनजिरा, जालना। अन्न काय मला सांगा कशामुळे तुम्हाला इकडे आणलेलं पोलिसांनी आणि का बरं आणलं? आम्ही 4-5 जण आपल्या चमनवर आलो होतो आणि तिथं रावसाहेब पाटलाची सभा आहे असं माहीत पडलं। आम्ही हॉटेलवर चहा घेत होतो, जे महिला बाल रुग्णालय आहे त्याच्या बाजूला हॉटेलवर बसलेलो होतो। परंतु तिथल्या काही भाजप नेत्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांना वाटलं काहीतरी सभेत गोंधळ करतील, या अनुषंगाने त्यांनी पोलिसावर दबाव आणला आणि त्यांनी सांगितलं की यांना उचलून घेऊन जाईल, काही कुटाने करतील म्हणून। आणि माननीय PR साहेब, माने साहेब आमच्याकडे आले, मला म्हणे तुम्ही इथं कसं काय बसले? मला साहेब बसू नये का? आम्ही काय गुन्हा केलेला आहे का? आम्ही काय दुसऱ्या देशातले काय सभा ऐकू शकत नाही का? ते म्हणे नाही तुम्हाला ऐकता येणार नाही, तुम्ही गाडीत बसा म्हणे। मला झालं काय? आम्ही काही करणार नाही, आम्ही काय घोषणा देणार नाही, काहीच करणार नाही। नाही म्हणे तुम्ही गाडीत बसा म्हणे, तुमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला उलटं बनवून आम्हाला पोलीस स्टेशनला आणलं। आणि नंतर लक्षात आलं आमच्या का हे राजकीय हेतुपोटी त्यांनी भाजपच्या लोकांचं ऐकून आम्हाला इथं स्थानबद्ध केलं, पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। वास्तविक आम्ही कुठला निषेध किंवा कुठल्या घोषणासुद्धा दिल्या नाही। आम्ही आपले 4-5 जण मित्रमंडळी आम्ही चहा घेत होतो आणि निवांत बसलो होतो। काय नाव आपलं? जगन्नाथ कारभारी चव्हाण।